श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजणी? आणि लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल की मी गाडी शिकण्याचा प्रयत्न करते. थोडीशी मनात भीती असल्यामुळे मला लवकर जमत नाहीये, पण मी शिकणार आहे गाडी यावर्षी असं मी ठरवलंय. तर चला, सकाळची छान अशी सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी कामं माझे होत आलेत, कारण पहाटेच माझी कामाला सुरुवात होते. कुणाल गेला आहे स्कूलला आणि कुणालचे पप्पा नाईट करून आले होते, तर त्यांना सहजच म्हटलं मी की बुधवारी रात्री गाडीला नंबर प्लेट लागला आणि म्हणजे राहुलने, माझ्या भावाने गाडी आणून दिली. वॉश वगैरे केली होती त्याने त्याच्या शोरूमला नेऊन. छान मस्त गाडी चकाकत होती. तर मी म्हटलं त्यांना की चला, गाडी आली, नंबर प्लेट पण आलाय, तर मला कुठेतरी फिरवून आणा. आणि आज आहे गुरुवार आणि चतुर्थी सुद्धा. मग ते लगेच म्हटले चल आपण शंकर महाराजांच्या मठात जाऊ. तर मी म्हटलं खरंच नेणार का? ते म्हटलं हा नेतो, चल. चला तर म्हटलं मग जाऊया. आणि मग मी पटपट सगळी कामं आवरायला चालू केली आणि म्हटलं जाऊन येऊया. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. आणि शंकर महाराजांच्या मठात आम्ही काय काय केलं काय, तर ते सगळं व्हिडिओ, म्हणजे गाडीची पूजा सुद्धा करायची होती. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला बघूया. फायनली आमचा नंबर प्लेट पण आलाय गाडीला. आणि राहुलनी मस्त गाडीला वॉश करून, हे काय सीट काय म्हणतात ते, सीट कव्हर वगैरे भरपूर छान भारी दिसायला लागली गाडी आता. मस्त राहुलनी वॉश केलंय, त्याला सीट कव्हर घातलंय. चला तर बाहेर पडलो. पण बाहेर पडलं की ट्रॅफिक हे असतंच, कारण 2-2 मिनिटाला ट्रॅफिक लागतं. तर समोरच्या बाजूला बघा राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे आणि इकडे पुढच्या बाजूला आम्ही निघालोय. तिकडे बालाजीनगरच्या पुढच्या साईडला शंकर महाराजांचं मठ आहे. तर सकाळ सकाळी गेल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि 12 वाजता आरती असते, पण आरतीच्या वेळेला मला काही थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग आम्ही गाडीची पूजा वगैरे केली आणि मग तिथून निघाले घरी. आणि येता येता येईपर्यंत 12:15 झाले. मग मी डायरेक्ट गेले माझ्या कामावर.
चला तर ताईंनो, छान अशी गाडीची पूजा झाली. नंबर प्लेट वगैरे लावून सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे लावून गाडी एकदम ओके मध्ये तयार होऊन आली होती. तर मग आम्ही शंकर महाराजांच्या मठात आलो होतो पूजा करायला. गाडीची पूजा करताना माझा व्हिडिओ मी घ्यायला सांगितला होता नवऱ्याला, पण त्यांनी काही घेतला नाही. त्यांना काही एवढं आवडत नाही हे करायला व्हिडिओ वगैरे. तर असं चला गाडीची पूजा वगैरे झाली. सासऱ्यांना पण बोलवलं होतं, पण ते काही वेळेत आले नाहीत कारण मला पुढे जायचं होतं माझ्या कामावर. त्यासाठी आम्ही पूजा उरकून घेतली. त्याच्यानंतर ते नंतर आले आणि पूजा वगैरे झाली. आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, प्रसाद वगैरे घेतला आणि मग त्याच्यानंतर आणि कुणाल पण स्कूलला गेला होता, त्यामुळे आम्ही दोघेच आलो होतो गाडी घेऊन. तर असं चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इथून मी पुढे गेले डायरेक्ट माझ्या कामावर. दर्शन वगैरे झालंय, प्रसाद घेऊन झालाय. आता एवढे इथं हारवाले इथं काय कधी वाटत नाही का बायकोला एक गजरा ते घेऊन द्यावं म्हणून? हा, गजरा नाही घेऊ वाटत, तोंडातून शब्द निघत नाही आता, नाही ना? घेऊ वाटत. कधी एक गजरा पण घेऊ वाटत नाही मला. किती हारवाले तिथं, सगळ्यांकडे गजरे आहेत, पण कधी वाटत नाही एक गजरा तर द्यावं बायकोला घेऊन. बघ, घरातल्या झाडाला फुले येत नाहीत ना, त्यामुळे घरातल्या झाडांच्या फुलांचं गजरा करतात का? चला आता जायचंय. घालू का घाल. असं मागं इकडं घालायला पाहिजे. तर बघा ताईंनो, मी इथे हे काय म्हणजे का दाखवते की आमच्या घराच्या मागे एक खूप मोठं झाड आहे. म्हणजे खूप असं ढेरेदार असं पसरलेलं झाड आहे. आणि हे बगळे बघा, इतकं मोठं झाड आहे आणि झाडाच्या एकदम उंच टोकावर येऊन बसतात ते पक्षी. ते बघून मला म्हणजे खूप भारी वाटतं. आणि आमच्या घराच्या मागे हे मोठं झाड असल्यामुळं खूप पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि म्हणजे चिवचिवाट असतो. आणि हे रोज बघा, मी रोज बघते, हे पक्षी आहेत ना एवढ्या उंच झाडाच्या एकदम वरच्या टोकावर येऊन बसलेले असतात. तर भारी वाटतं. आले मी आता घरी कामावरून आणि पहिल्यांदा आल्या पहिला स्वयंपाक करायची घाई असते, कारण 8 वाजता येते. आल्या पटकन स्वयंपाक करावा लागतो, कारण मग 9, 9:15 पर्यंत मग जेवण करायला तयार होतं. तर चला, मी आधी घेतलं कुकरमध्ये तूर डाळ, थोडीशी मसूर डाळ, ती धुवून घेतली. त्याच्यामध्ये टाकलं पाणी आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, टोमॅटो आणि हिंग टाकून मग मी कुकर लावून घेतला. आज मला बनवायचंय कोळंबी मसाला, तर त्याची माझी तयारी चालू आहे साईड बाय साईड. तर इथे कुणाल कोळंबी साफ करतोय. तसं तर त्यांनी साफ करून दिलं होतं, पण थोडंफार राहिलेलं असतं, तर कुणाल छान साफ करतो, त्यामुळे त्याला कामाला लावलंय. आणि इथे मी घेतलंय वाटण करायला. कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलं, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे असं टाकून मी आता वाटण करून घेते. दुसरीकडे आत्याला भाकरी करायला सांगितलंय, कारण कुणालच्या पप्पाला डब्बा द्यायचा होता, त्यांची नाईट चालू आहे.
मग कुणाला काम करते दाखवायला नको का? किती किलो होतं मोजला का? लाईट कसं करते बघ की हे मध्येच. काय करतो? येतंय का? ते सकाळीच दळण ठेवलंय ना, आणायला विसरलं. चला तर बघा, इथे स्वयंपाक बऱ्यापैकी होत आलेला आहे आणि कोळंबी मसाला हा चमचमीत असा तयार झालेला आहे. कुणाला असंच आवडतं, रश्श्यातली कोळंबी त्याला नाही आवडत. फ्राय किंवा असं सुक्की केलेलीच त्याला आवडते. आणि कधी पण मी दळण ठेवते आणि कुणाल घेऊन येतो तर त्या गरम गरम आणलेल्या पिठाचा वास त्याला खूप आवडतो. तो नेहमी पीठ आणलं की त्याचा वास घेतो, तो वास त्याला जास्तच आवडतो. आणि सकाळी ठेवलं होतं दळण पण मी ते आणायला विसरले. मग मी असं विसरलं की नेहमी शक्यतो कुणालाच आणतो दळण. चला तर मी इथं पीठ पटपट भरून घेते, त्याच्यानंतर सगळ्यांना जेवण पण करायचं बाकी आहे. तर बघा जेवणामध्ये काय काय बनवलंय. इथे आहे कोळंबी मसाला, मस्त झालाय. कोथिंबीर संपली होती त्यामुळे मी वरतून टाकली नाहीये, म्हणजे वाटणातच टाकली होती. तर पुढे आहे, आईने हे गाजरचा हलवा दिला होता. आणि इकडे आहे तो ब्राऊन राईस केला होता मी दुपारी, तो उरलाय. इकडे मस्त भाकरी केलेल्या आहेत. आणि इथे आहेत ह्या तिखट पुऱ्या केल्या होत्या आत्याने. ही आहे डाळीची आमटी. ह्या पुऱ्या तिने कशा केल्या होत्या मला माहित नाहीये, कारण त्यावेळेस मी नव्हते बनवताना. चला तर स्वयंपाक तर रेडी झालाय, पण अजून सगळे यायचे होते त्यामुळे म्हटलं तोपर्यंत कपडे वगैरे घडी करून घेऊया. तर कुणाल आणून देतोय आणि मी घडी मारते कपडे. आणि चला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची साथ मला कायम हवी आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून मला स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत मला कायम असावी अशी विनंती आहे. सो चला, आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.